बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावरती आज गोळीबार झाला। आरोपीने मध्यरात्री रोहित शेट्टी याच्या बिल्डिंगच्या खाली उभे राहून 5 राऊंड फायर केले आणि या सगळ्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आलंय। फायरिंग करून हे आरोपी बाईकवरून पळून गेले। दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी वेगानं चक्र फिरवली आणि या प्रकरणामधलं पुणे कनेक्शन समोर आलंय। गुन्हे शाखेने या 5 जणांना पुण्यामधून ताब्यातही घेतलं। यानंतर पुणे पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर पुढील तपासासाठी आणि गुन्ह्याच्या मुळाशी जाण्यासाठी या 4ही आरोपींना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। मुंबई गुन्हे शाखेकडून आता या आरोपींची सखोल चौकशी करण्यात येणार आहे। या सगळ्या मागे मुख्य सूत्रधार नेमका कोण आहे याचा शोध अद्यापही सुरू आहे। आणि या घटनेसंदर्भामध्ये काही संशयितांची नावं आपल्याकडे मुंबई पोलिसांच्या टीमकडून आली होती। त्यानुसार वाजे पोलीस स्टेशनने एक आपल्या वेगळ्या टीम तयार केलेल्या त्या टीमकडून आपण वारजे, कर्वेनगर, धायरी, वडगाव या भागातून जवळपास 5 संशयितांना वारजे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांना आज आत्ता मुंबई पोलीसच्या क्राईम ब्रँच आणि त्यांची लोकल टीम आहे यांच्याकडे आपण हँडओव्हर केलेला आहे। याच्यामध्ये जो पुढील तपास आहे तो मुंबई पोलीस करत आहे। तर रोहित शेट्टीच्या घरावरती झालेल्या गोळीबाराच्या नंतर सोशल मीडियावरती एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होती आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये बिश्नोई गँगच्या आरजू बिश्नोईनं गोळीबाराची जबाबदारी घेत यापुढे देखील अशाच प्रकारे गोळीबार करण्याची धमकी देखील दिली आहे। बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट अवस्था करू असा इशारा या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून देण्यात आलाय। तर रोहित शेट्टी याच्या घरावरती मध्यरात्री गोळीबार झाला आणि यानंतर आता ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते आहे। राम राम, जय बजरंगबली। सभी भाइयों को आज जो मुंबई में रोहित शेट्टी के घर पे फायरिंग हुई है इसकी जिम्मेवारी मैं आरजू बिश्नोई, शुभम लोनकर, हैरी बॉक्सर, हरमन संधू लेते हैं। हमने इसको बहुत बार मैसेज लगाया कि हमारे काम में दखल ना दे, इसको समझ नहीं आया। इसको छोटा सा ट्रेलर दिखाया है। अगर आगे से किसी ने भी हमारी बात नहीं मानी तो घर के बाहर नहीं घर के अंदर गोलियां चलेगी। आगे से पूरे बॉलीवुड को चेतावनी है कि टाइम रहते सुधर जाओ, नहीं तो तुम्हारा हाल बाबा सिद्दीकी से भी बुरा करेंगे और जो भी हमारे दुश्मनों को सपोर्ट करते हैं उनको मिट्टी में मिला देंगे। जय बजरंगबली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.